नमस्कार शेतकरी मायबापांनो, क्रांती बायोटेकच्या फॉर्मवरून मी आपल्या पुढे घेऊन आलोय आंब्यामधील हायब्रिड जात. इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन पुसा न्यू दिल्लीने सन 1980 मध्ये निर्मित केलेली आंब्यामधील हायब्रिड. त्यात आई ही नीलम आणि वडील हे दशहरी. याची टेस्ट, याचा स्ट्रक्चर, फळाचा साईज, फळाचा आकार बिलकुल नीलम सारखा आहेत. पानं सुद्धा जवळजवळ नीलम सारखे येतात. पण यातील एक महत्वाची गोष्ट आहे, सीडलेस पातळ कोय असणारी, केशविरहित आणि दरवर्षी बहार येणारी ही व्हरायटी. वर्षातून एकदाच फळ लागतात आणि ही याची जी खासियत आहे, आपल्या विदर्भातील कुठल्याही जमिनीत, कुठल्याही वातावरणात भारतामध्येही घेतल्या जाऊ शकते. सर्वसाधारण या झाडाचं वैशिष्ट्य सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला हा वर्षातून एकदा आंबा खायला मिळेल. बाकी दशहरीमध्ये पूर्ण झाडाला बहार येत नाही दरवर्षी, अल्टरनेट इयर. नीलममध्ये तोच प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. पण या व्हरायटीची खासियत आहे की ही हायब्रिड व्हरायटी आहे. ही उंच वाढत नाहीत, 7 ते 8 फीट पर्यंत हाईट येत आहेत. आणि सांगायचं झालंय तर मित्रांनो, ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. दरवर्षी रेग्युलर बिअरिंग येत आहे, फ्लॉवरिंग चांगलं येत आहेत, फळ सेटिंग चांगलं होत आहेत आणि यावर भारतामध्ये आज कुठल्याही प्रकारचा रोग दिसत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आपल्यासाठी ही जी आंब्याची व्हरायटी आहे, नाव आम्रपाली, आणि कुठल्याही जमिनीत होतं, मध्यम हलक्या भारी, आणि विदर्भातला असो की भारतातलं कुठल्याही टेम्परेचरमध्ये येणारी ही व्हरायटी. ज्या कुण्या शेतकऱ्याला या व्हरायटीचे झाडं पाहिजे असेल, हे माझे सगळे मदर प्लांट्स आहे मित्रांनो. आपण बघू शकता, डेन्स प्लांटेशन आहे. 10 बाय 2.5 फुटावर माझी लागवड आहेत. याचेच आम्ही ग्राफ्ट काढून झाडं बनवतोय. ज्या कुण्या शेतकऱ्याला पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क साधा 73 50 28 71 11. व्हरायटीचं नाव आहे आम्रपाली. क्रांती बायोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहे. अवश्य येऊन एकदा भेट द्या आणि जागतिक दर्जाचं प्लांटेशन आपल्या डोळ्यांनी इथे अनुभवा. धन्यवाद.